गणेशाय नमः। आधार अनेकदा सुटून जातात, पण धैर्य सोबत राहतं. आपली ताकद ओळखा, कारण तुमची खरी शक्ती तुमच्या स्वतःमध्ये लपलेली आहे. देश विदेशातून पाहत असलेल्या सर्व दर्शकांना माझा प्रेमाचा नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलवर आणि ऑगस्ट 2026च्या मंथली राशीफलच्या या स्पेशल एपिसोडमध्ये. हे राशीफल तुमच्या नाम राशीवर म्हणजेच तुमच्या मून साईनवर बेस्ड आहे. तुम्ही चाहल्यास तुमच्या लग्न आणि 7 राशी दोन्हीच्या आधारावर हे राशीफल जाणून घेऊ शकता. हे बेटर अंडरस्टँडिंग देईल. नेहमी लक्षात ठेवा की तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलचं एक योग्य मार्गदर्शन तुमच्या जीवनाला, तुमच्या भविष्याला संवारू शकतं. अनेकदा आपण म्हणतो, योग्य वेळेवर घेतलेला डिसिजन जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही बदलू शकतो. आता सर्वात आधी तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑगस्ट मंथमध्ये ग्रहस्थिती काय आहे. तर कुंडलीत मंगळ वृषभ राशीत उपस्थित आहे, बुध मिथुन राशीत उपस्थित आहे, गुरु आणि सूर्य कर्क राशीत उपस्थित आहेत, शुक्र आणि केतू सिंह राशीत उपस्थित आहेत, तर राहू कुंभ राशीत उपस्थित आहे. शनी वक्री अवस्थेत आता मीन राशीत पोहोचला आहे. 1 ऑगस्टला ग्रह गोचर स्थिती काहीशी अशी राहील. शुक्र कन्या राशीत 1 ऑगस्टला ट्रान्झिट करेल किंवा गोचर करेल. 2 ऑगस्टला मंगळ मिथुन राशीत गोचर करेल. 5 ऑगस्टला बुध कर्क राशीत गोचर करेल आणि 8 ऑगस्टला गुरु कर्क राशीत उदित होईल. 14 ऑगस्टला बुध कर्क राशीत अस्त होईल. 17 ऑगस्टला सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल आणि 22 ऑगस्टला बुध सिंह राशीत गोचर करेल आपल्या अस्त अवस्थेसोबत. आता इथेच मी तुम्हाला ग्रहांच्या दृष्टीबद्दलही सांगतो. मंगळाची चतुर्थ दृष्टी सिंह राशीवर आहे, सप्तम दृष्टी वृश्चिक राशीवर आणि अष्टम दृष्टी धनु राशीवर असेल. गुरुची पंचम दृष्टी वृश्चिक राशीवर आहे, सप्तम दृष्टी आपली नीच राशी मकरवर आहे आणि नवम दृष्टी मीन राशीवर राहील. शनीची तृतीय दृष्टी वृषभ राशीवर, सप्तम दृष्टी कन्या राशीवर आणि दशम दृष्टी धनु राशीवर राहील. याशिवाय राहूची पंचम दृष्टी मिथुन राशीवर, सप्तम दृष्टी सिंह राशीवर आणि नवम दृष्टी तुला राशीवर राहील. आता मी तुम्हाला सांगणार आहे काही विशेष तारखा, ज्यावर सावधगिरी बाळगणे तुमच्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर सिद्ध होते. कारण जसेही चंद्रमा चतुर्थ अष्टम किंवा द्वादश भावात असतात, हे विशेष कष्टकारक मानले जातात. यांना प्रतिकूल दिवस म्हटलं जातं. तर मीन राशीसाठी चतुर्थ भावात चंद्रमा 9 आणि 10 ऑगस्टला विराजमान राहतील. हे मानसिक क्लेश, घरगुती वाद, गृहक्लेश याच्याशी संबंधित समस्यांना उत्पन्न करतात. अष्टम भावात चंद्रमा 17 ऑगस्टची दुपारपासून घेऊन 19 ऑगस्टपर्यंत विराजमान राहतील, जे कुठे ना कुठे चोट, परेशानी, कलह, क्लेश, भय, पीडा आणि कष्टकारक दिवस मानला जातो. आणि द्वादश भावात चंद्रमा 27 तारखेची दुपारपासून घेऊन 29 तारखेपर्यंत विराजमान राहतील, ज्या कारणाने खर्चांमध्ये अधिकता म्हणा, चिंता म्हणा, झोप न येणे म्हणा, चिडचिडेपणा म्हणा, हे जन्म घेताना दिसतं. तर या विशेष तारखांवर तुम्हाला सावधान आणि सतर्क राहिलं पाहिजे. इन्कम अँड इन्व्हेस्टमेंट ऑगस्ट 2026 मध्ये इन्कम आणि एक्सपेन्सेसचं इथे खूप जास्त इम्पॉर्टंट तुम्हाला बॅलन्स पाहायला मिळणार आहे. आर्थिक प्रकरणांमध्ये गंभीरता आणि जबाबदाऱ्या वाढतील. तिथेच योग्य योजनेच्या माध्यमातून इन्कममध्ये स्थिर वृद्धीचे चान्स पण तुम्हाला मिळतील. हा महिना केवळ धन कमवण्याचा नाहीये, तर धनाला सुरक्षित ठेवणं आणि योग्य दिशेत उपयोग करण्याचा संकेत देतो. मीन राशीचे जे जातक आहेत, तुम्ही लोकांना इन्कममध्ये हळूहळू सुधारणा या महिन्यात पाहायला मिळू शकते. नोकरीपेशा लोकांना अशा वेळेस जबाबदाऱ्या जास्त मिळतील, पण त्याच्याशी संबंधित जे ॲडव्हान्समेंट तुम्हाला पाहायला मिळतं, इन्सेंटिव्ह म्हणा किंवा हाईक म्हणा, ते नसेल. फक्त आणि फक्त मेहनत करा, मजुरी करा, तर ती वाली स्थिती अशा वेळेस होऊ शकते, जी चिडचिडेपणा वाढवेल. जे लोक व्यापार करतात त्यांनी विशेष रूपाने अशा वेळेस आपल्या जुन्या ग्राहकांना इम्प्रेस करणं, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवणं, हे जास्त फायदेशीर सिद्ध होईल. कुठे ना कुठे त्यांच्या माध्यमातून नवीन बिझनेस मिळू शकतो, नवीन रेफरन्सेस तुम्हाला मिळू शकतात. रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, फार्मिंग, इंटिरियर डेकोरेशन, संपत्ती आणि कौटुंबिक व्यवसायाशी जोडलेले कार्य जर तुम्ही करता, तर तिथे तुम्हाला आता फास्ट गती पाहायला मिळेल, जी इन्कमला पुन्हा बॅलन्स आउट करण्याचं काम करू शकते. जे क्रिएटिव्ह फील्डशी जोडलेले आहेत, एज्युकेशन फील्डशी जोडलेले आहेत, कन्सल्टिंगशी जोडलेले आहेत किंवा मुलांशी जोडलेले प्रोजेक्ट्स किंवा कोणत्याही जुन्या इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला प्रॉफिट मिळण्याचे संकेत आहेत. हा वेळ त्या लोकांसाठी विशेष रूपाने चांगला आहे, जे दीर्घकाळापासून आर्थिक संधीची वाट पाहत होते.
खर्चाची बात होते, तर या महिन्यात खर्चांमध्ये वाढीचे तर स्पष्ट संकेत आहेत. विशेष करून हे घराची दुरुस्ती म्हणा, मुलांशी संबंधित तुमची जबाबदारी म्हणा, यावर जास्त होताना दिसतील. वैवाहिक जीवन आणि पार्टनरशिप किंवा सोशल रिलेशनशी जोडलेले खर्च या वेळेस वाढताना दिसू शकतात. काही जुन्या आर्थिक जबाबदाऱ्या आहेत, ज्यांना पार पाडणं खूप जास्त जरुरी आहे. जसं लोनची किस्त आहे, इन्शुरन्सचं पेमेंट आहे, टॅक्स आहे, मेंटेनन्स आहे. यावर तुम्हाला आधीपासूनच ॲडजस्टमेंट म्हणा किंवा मग एक लमसम अमाउंट साईडला ठेवणं जरुरी असेल. ही आर्थिक मदत सिद्ध होईल. हे खर्च तुमच्यासाठी इम्पॉर्टंट पण आहेत, टाळले पण जाऊ शकत नाहीत, तर यांना व्यवस्थित ठेवणं खूप जास्त जरुरी असेल. मग 14 ऑगस्टपासून घेऊन 22 ऑगस्टच्या मध्ये डॉक्टरी खर्च ज्याला आपण म्हणतो, कन्सल्टेशनशी संबंधित किंवा फिजिकल एक्झामिनेशनशी संबंधित, ब्लड टेस्ट, हेल्थ चेकअप याच्याशी संबंधित खर्च जास्त होताना दिसतील. हे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स जे आहेत ते तुमचे वाढू शकतात. विशेष रूपाने जर तुम्ही हे मोबाईल पेमेंट्स करता, डायरेक्टली अकाउंटमधून जे पैसे कापले जातात, डेबिट कार्ड यूज करता, तर हे या वेळेस तुमचे वाढणार आहेत. इन्व्हेस्टमेंट्सची बात येते, तर इन्व्हेस्टमेंट्सच्या प्रकरणात या वेळेस थोडी सिरियसनेस तुम्हाला जास्त ठेवायची आहे, थोडं धैर्य ठेवायचं आहे. आणि कोणतंही गोल बनवता शॉर्ट टर्म गोलच्या ऐवजी डाऊन द लाईन 5 इयरसाठी तुम्हाला प्लॅन बनवला पाहिजे. या महिन्यात इन्व्हेस्टमेंटमध्ये चान्सेस तर बनतील, पण विना प्लॅनिंगचे, विना सही तुमच्या पर्स्पेक्टिव्हचे तुम्हाला हे नुकसान पण देऊ शकतात. दीर्घकाळाची इन्व्हेस्टमेंट विशेष रूपाने अशा वेळेस आर्थिक लाभ तुम्हाला जास्त चांगला देणार आहे. मग ती प्रॉपर्टीची बात असो, जमीन जुमल्याची बात असो, गोल्डची बात असो, सरकारी सेव्हिंग्ज स्कीम्सची बात असो, तर हे तुम्हाला काफी जास्त चांगला रिटर्न देणारे आहेत, कंपॅरेटिव्हली जिथे तुम्ही आधी पैसा लावण्याचा विचार करत होतात. या महिन्यात कोणतीही तुम्ही प्लॅनिंग करता, विशेष रूपाने ही प्लॅनिंग तुमची फायनान्शियल हेल्थला घेऊन. चाहे तुम्ही हे म्हणू शकता की मुलांच्या मॅच्युअर होण्यावर त्यांना कशा प्रकारे पैसे मिळायला हवेत, किंवा मग जे रिटायरमेंट फंड तुम्ही स्वतःसाठी प्लॅन करत आहात, टर्म इन्शुरन्स तुम्ही स्वतःसाठी घेता, तर तिथे थोडं तुम्हाला लक्ष ठेवून पुढे गेलं पाहिजे. विशेष रूपाने 14 ते 22 तारखेच्या मध्ये कोणतंही लीगल डॉक्युमेंटेशन, कोणत्याही ॲग्रीमेंटमध्ये जाण्याआधी तुम्हाला एक वेळ सहीने वाचून घेतलं पाहिजे. अनेक लोकांची सवय असते की बँकर समोर येतो, तुमच्या समोर पेपर ठेवतो आणि म्हणतो यावर साईन करून द्या, तुम्ही डायरेक्टली साईन करून देता, विना वाचल्या की तुमच्या पैशांचा कसा उपयोग केला जाईल, कोणती गोष्ट कुठे अलोकेट केली जाईल, आणि जर तुम्ही पेमेंट नाही करत आहात तर त्यावर काय फाईन आहे. तर या गोष्टींवर तुम्हाला जास्त लक्ष या वेळेस ठेवलं पाहिजे. फॅमिली लाईफ आता बात होते तुमच्या कौटुंबिक जीवनाची. तर अशा वेळेस घरात परस्पर सहयोग म्हणा, समज, सकारात्मक वातावरण हे बनवण्याची गरज तुम्हाला जास्त आहे. कुटुंबाला वेळ देणं, संबंधांना मजबूत करणं हे इथे सर्वात जास्त जरुरी आहे. कुटुंबातील सदस्यांच्या मध्ये बातचीत जास्त वाढेल. घरात कोणतं मांगलिक कार्य किंवा आयोजन किंवा कौटुंबिक मिलनाचा माहोल हे पण उभे राहताना दिसेल, ज्यामुळे आपसी एकता वाढेल. आता कुटुंबाच्या मोठ्या वृद्धांप्रती सन्मान आणि जबाबदारी तुम्हाला जास्त ठेवली पाहिजे. विशेष रूपाने माता पिता जर या वेळेस तुम्हाला कोणताही आदेश देतात, तर त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही कार्य करणं हे तुमच्यासाठी अडचणीचं कारण बनू शकतं. हे म्हटलं जावं की घरात वादाला जन्म देऊ शकतं. घरची व्यवस्था, संपत्ती, वाहन किंवा कौटुंबिक प्रकरणांमध्ये या वेळेस खर्च काही वाढताना पण दिसतील, तर तिथेच उलथापालथ म्हणा ती पण काही जास्त असेल. जीवनसाथीच्या सोबत घरातील खर्च आहेत, मुलांचे शिक्षण आहे आणि भविष्याच्या योजनांवर चर्चा या वेळेस तीव्र होताना दिसतील. मुलांचा अभ्यास आणि करिअर किंवा मग कोणत्याही नवीन अचिव्हमेंटला घेऊन घर कुटुंबात आनंदाचा माहोल पाहायला मिळेल. आणि जर घरात जबाबदाऱ्यांची बात केली, तर याच्या कारणाने कधीकधी मानसिक दबाव जो आहे तो तुम्ही जास्त फील कराल, पण धैर्य ठेवणं, समजदारी ठेवणं हे तुमच्यासाठी फायद्याची बात होऊ शकते. स्टुडंट्स अँड एज्युकेशन मग बात होते. स्टुडंट्सची तर अशा वेळेस खोलवर शिकणं जरुरी आहे. रट्टा मारण्यापासून वाचायचं आहे. कॉन्फिडन्स वाढू इच्छिता तर नॉलेज गेन करणं जरुरी आहे. या गोष्टीला तुम्हाला प्रायोरिटी द्यावी लागेल. सक्सेससाठी कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन जरुरी असतं. तुम्ही कोणत्याही मोठ्या व्यक्तीला पाहून घ्या, तो एकच बात सांगतो की डिसिप्लिन्ड होता, मी कन्सिस्टंट होतो, मी 100 फेलियर्स पाहिले पण हार नाही मानली. तर तीच स्थिती आता तुमच्या सोबत आहे की चाहे कशीही सिच्युएशन का नसो, तुम्हाला काम करण्यावर लक्ष द्यायचं आहे. रिझल्ट काय आहे आता त्याची बात तुम्ही सोडून द्या. महिन्याच्या सुरुवातीला स्टुडंट्सची समजण्याची क्षमता आणि ग्रास्पिंग पॉवर ही मजबूत राहील.
विशेष रूपाने 8 तारखेच्या नंतरची स्थिती पाहता तर ही अजून जास्त प्रॉफिटेबल आहे. आणि जर तुम्ही लिटरेचरशी संबंधित, फॉरेन लँग्वेजशी संबंधित, सायकॉलॉजीशी संबंधित किंवा मग ज्याला आपण म्हणतो मेडिकल सायन्सशी संबंधित जर तुम्ही अभ्यास करत आहात, तर तुमच्यासाठी स्थिती अजून जास्त फायदेशीर आहे. जर तुम्ही शालेय विद्यार्थी आहात, म्हणजे स्कूलमध्ये शिकता, तर अशा वेळेस खूप कॉम्प्लेक्स सब्जेक्ट्सला समजण्यात प्रॉब्लेम फील होत आहे. यात स्लोली पण तुम्हाला प्रोग्रेस पाहायला मिळेल. इथे गिव्ह अप करणं तुमची मूर्खता असेल. मग सरकारी नोकसीसाठी जर तुम्ही एक्झामिनेशन देऊ इच्छिता, यासाठी अपियर होणार आहात यावर्षी किंवा जर या वर्षी नाही या महिन्यात, जर कोणती कॉम्पिटिशन एक्झामसाठी किंवा एंट्रन्स एक्झामसाठी जर तुम्ही तयारी करत आहात, तर अशा वेळेस रिव्हिजनवर जास्त जोर द्या. नवीन सब्जेक्ट शिकणं, नवीन या वेळेस चॅप्टर्स घेणं यापेक्षा जास्त बेटर आहे जे येतं त्याला बेटर केलं जावं. टाईम कसा वाचवला जाऊ शकतो यावर जास्त लक्ष दिलं जावं. आता 8 ऑगस्टच्या नंतर अभ्यासामध्ये कॉन्फिडन्स जिथे वाढेल तिथे तुमची परफॉर्मन्स पण खूप चांगली होताना दिसेल. प्रोफेशनल कोर्सेसमध्ये जर तुम्ही एनरोल करू इच्छिता, जर तुम्ही AI लर्निंग शिकू इच्छिता, तर त्याच्यासाठी ही स्थिती तुमच्यासाठी सकारात्मक प्रगती घेऊन येईल. पण 14 ऑगस्टपासून घेऊन 22 ऑगस्टच्या मध्ये एक आठवड्याचा हा वेळ आहे, जिथे तुम्ही खूप जास्त भटकाव फील कराल, अभ्यासात मन न लागण्याची स्थिती राहील. हे म्हणतात की कंटाळून जातात अभ्यास करून. ती स्थिती वारंवार उभी राहताना दिसेल. इथे आपल्या शेड्यूलमध्ये थोडी फ्लेक्सिबिलिटी ठेवा, थोडं मध्ये मध्ये ब्रेक घेण्याचं लक्ष ठेवा, जेणेकरून तुम्ही बॅलन्स आउट करू शकाल. तर तुमच्यासाठी फायद्याची स्थिती बनू शकते. किंवा हे म्हटलं जावं, भटकावाची स्थितीला तुम्ही कंट्रोल करू शकाल. पेरेंटहूड मग बात होते संतान पक्षाची किंवा संतान सुखाची. तर या वेळेस तुम्हाला काफी जास्त चांगला हे म्हटलं जावं रिझल्ट, मुलांशी संबंधित किंवा त्यांच्याशी संबंधित कोणती गुड न्यूज मिळू शकते. जर कोणती कॉम्पिटिशन एक्झाममध्ये किंवा मग या वेळेस हायली कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करत आहेत, तर काफी जास्त चांगलं परफॉर्मन्स तुम्हाला अभिमानित करेल, परिवाराला अभिमानित करेल. मुलांचा कॉन्फिडन्स आणि शिकण्याची रुची पण या वेळेस वाढेल. ज्या मातापित्यांची कंप्लेंट होती की मूल अभ्यास करत नाहीये, मूल मोबाईल पाहत राहतं, मूल टीव्ही पाहत राहतं, मूल मित्रांसोबत फिरत राहतं, तर ही कंप्लेंट या महिन्यात तुमची सुटणार आहे. आता अशा वेळेस संतानासोबत तुम्ही काफी जास्त इमोशनली बॉन्ड करणार आहात. इथे एक मित्राची भूमिका निभावत त्यांना मोटिव्हेट करणार आहात. इथे कोणतंही इम्पॉर्टंट डिसिजन आहे, तर त्याची जबाबदारी एकटे सांभाळण्याऐवजी त्यांना पण थोडी रिस्पॉन्सिबिलिटी द्या. त्यांना पण सांगा रिसर्च करून, या कन्सल्टेशन त्यांना कुठेतरी शेड्यूल करवून द्या. कोणी एक्सपर्ट असतो किंवा मग काउन्सलर आहे, त्याच्याशी भेटवण्याचा त्यांचा प्रयत्न करा. तिथेच या वेळेस रागावण्या, ओरडण्याऐवजी मुलांची बात लक्षपूर्वक ऐकणं जास्त जरुरी आहे. होऊ शकतं की तुमचा विचार जो आहे तो सही आहे, पण तो कोणत्याही दुसऱ्या वेळेसाठी सही होता. आजच्या परिस्थितीला पाहता तुमचा विचार जो आहे तो कदाचित आउटडेटेड असू शकतो. तर तिथे काउन्सलरशी सल्ला घेणं किंवा मग त्यांची एक वेळ बातला ऐकून घेणं जास्त फायदेशीर सिद्ध होईल. कॉम्पिटिशन अँड एनिमीज मग बात होते तुमच्या कॉम्पिटिशनची, तुमच्या शत्रूंची. तर इथे सावधगिरी आणि धैर्य दोन्ही बनवून ठेवायचे आहेत. जुने विवाद म्हणा, कॉम्पिटिशन म्हणा, विरोधी पुन्हा सक्रिय होण्याची बात म्हणा, या सर्व गोष्टी पाहायला मिळणाऱ्या आहेत. याने आत्मबलाने तुम्ही परिस्थितींवर नियंत्रण मिळवू शकता, पण फक्त धैर्याची मागणी असेल. नोकरीपेशा लोकांसाठी वर्कप्लेसवर कॉम्पिटिशन वाढणार आहे. मेहनत आणि वाढत्या ओळखीमुळे तुमचे सहकारी अस्वस्थ होऊ शकतात. त्यामुळे आपले काम, आपल्या रिपोर्ट्स, आपली ईमेल आणि आपल्या डॉक्युमेंटेशनवर तुम्हाला कडक नजर ठेवावी लागेल, पैनी नजर ठेवावी लागेल. होऊ शकतं की तुम्ही आपल्या टेबलवर कोणती फाईल सोडली, त्याच्या आतूनच त्यांनी रेकॉर्ड्स गायब करून दिले, तर ती स्थिती या वेळेस बनू शकते. आता व्यापाऱ्यांसाठी हा महिना मार्केटमध्ये कॉम्पिटिशन वाढवणारा आहे. काफी जास्त जागांवर जिथे इझिली प्रोग्रेस तुम्हाला पाहायला मिळत होती, कामाची गती होती, तिथे आता धीमेपणा येणार आहे. इथे एवढंसं लक्ष ठेवायचं जे तुम्ही प्लॅन करत आहात येणाऱ्या सीझनसाठी असू शकतं. येणाऱ्या वेळेमध्ये कोणते नवीन तुम्ही प्रॉडक्ट्स लाँच करणार आहात, या गोष्टींना आतासाठी जेवढं सिक्रेट ठेवलं जाऊ शकतं, एक क्लोज्ड ग्रुपमध्येच बात होऊ शकते, ते करण्याचा प्रयत्न करा. ओपन अँड कम्युनिकेशन जर कराल तर इथे प्रॉब्लेम वाढू शकते. प्रॉब्लेम ही येऊ शकते की तुम्ही ज्या लोकांसोबत बात करता आहात, त्यांच्यामधूनच कोणी व्यक्ती पुढे जाऊन तुमच्या कॉम्पिटिशनला या सर्व गोष्टी सांगून देतो. इथे जर तुम्ही कोर्ट केस जर कोणती या वेळेस लढत आहात किंवा दीर्घ काळापासून केस चालत होता,
तर तिथे हळूहळू प्रगती नक्की पाहायला मिळेल. इथे कोर्ट केस आता सॉल्व्ह या महिन्यात नाही होणार आहे. याच्यासाठी जवळपास तुम्हाला नोव्हेंबरपर्यंतची वाट पाहावीच लागेल. पण एक गोष्ट नक्की आहे, जिथे आतापर्यंत सर्व एव्हिडेन्सेस म्हणा किंवा मग सर्व जे युक्तिवाद आहेत तुमच्या अगेन्स्टमध्ये होते, आता ते थोडे तुमच्या पक्षात होताना दिसणार आहेत. हेल्थ मग बात होते तुमच्या स्वास्थ्याची. तर इथे बस एक बातचं लक्ष ठेवायचं आहे की थोडा बॅलन्स बनवायचा आहे. तुमच्या स्ट्रेससोबत, तुमच्या वर्कसोबत फॅमिलीचा बॅलन्स बनवायचा आहे. थोडा डायटरी तुम्हाला इथे बॅलन्स बनवायचा आहे. जेव्हा मन करतं चांगलं खाण्याचं तर चांगलं खाल्लं, आपल्या मनाला जे पसंत येतं ते खाल्लं पण, त्याच्यानंतर तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की परत जी तुम्ही डाएट फॉलो करत आहात, क्लीन डाएट फॉलो करत आहात, ती जरुरी आहे. कारण या वेळेस हेल्थ रिलेटेड, लाईफस्टाईलशी संबंधित प्रॉब्लेम्स जास्त आहेत. अशा वेळेस जर तुम्ही डेस्क वर्क जास्त करता, कारण मेजॉरिटी आजचे लोक जे आहेत, चाहे तुम्ही IT फील्डशी जोडलेले आहात, मार्केटिंग फील्डशी जोडलेले आहात किंवा फायनान्स फील्डशी जोडलेले आहात, तुम्ही टेबलवर जास्त काम करता, तर टेबलवर काम करण्याच्या कारणाने अशा वेळेस पाठीशी संबंधित किंवा हाडांशी संबंधित कोणती ना कोणती प्रॉब्लेम उभी राहू शकते. दीर्घ काळापर्यंत बसून जर तुम्ही काम करता तर थोडा अशा वेळेस 15-15 मिनिटांचा गॅप तासाभरात घेऊन घेणं हे फायद्याची बात राहील. इथे जर जेवणाची जेव्हा बात करतो, तर खूप जास्त व्यस्तता असण्याकारणाने जेवणं विसरून जातात. तर अशा वेळेस आता थोडी लाईट स्नॅकिंगशी संबंधित तुम्हाला आपल्याजवळ आपल्या टेबलवर वस्तूंना ठेवणं असेल. मोबाईलवर टायमर लावून ठेवायचं की वेळ येताच जेवण नक्की जेवायचं आहे. नाहीतर जर शुगर किंवा डायबिटीज तुम्हाला आहे, तर हे या वेळेस प्रॉब्लेमचं कारण बनू शकतं. आणि याच कारणाने चिडचिडेपणा जो उफाळतो, हे ऑफिसमध्ये पण तुमचे जे कलीग्स आहेत, त्यांच्यासोबत दुश्मनी ओढवून घेणारी बात होऊ शकते. जर तुम्ही बीपीचे पेशंट आहात किंवा थायरॉईडशी संबंधित तुम्हाला ती प्रॉब्लेम आहे, तर या वेळेस थोडं ॲक्टिव्ह लाईफस्टाईलच्या दिशेने तुम्हाला स्वतःला वळवावं लागेल. डॉक्टरी सल्ला जो आहे तो एकीकडे आहे. डॉक्टर पण वारंवार म्हणतो खाण्यापिण्यावर थोडं लक्ष द्या, थोडं वॉकिंग करून घ्या, पण तुम्ही आहात जे बाकी गोष्टींना विसरून जातात, बस औषधाला लक्षात ठेवतात की ही औषध सांगितली होती, या वेळेवर घ्यायची आहे. तर औषधांसोबत जे बाकीचे ॲडव्हाइस आहेत त्यांना पण फॉलो करून घ्याल, हे या वेळेस जास्त फायदेशीर राहील. बाकी अशा वेळेस कोणती मोठी परेशानी स्वास्थ्याशी संबंधित नाही होणार आहे. लव्ह लाईफ अँड मॅरेज मग बात होते तुमच्या वैवाहिक जीवनाची. तर इथे जबाबदाऱ्या आणि खोली, भावनात्मक खोली विशेष रूपाने वाढणारी आहे. एक बातचं तुम्हाला इथे लक्ष जास्त द्यायला हवं आहे की कोणतीही बात करता तर विचारपूर्वक करायची आहे. विशेष रूपाने जे शब्द तुम्ही निवडता, या शब्दांना घेऊन थोडं तुम्हाला सतर्क जास्त राहायचं आहे. इथे जिथे भावनात्मक जुळाव 8 तारखेपासून तुम्हाला चांगला पाहायला मिळेल, हे म्हटलं जावं जे इनिशियली तुम्हाला मंथ स्टार्टमध्ये प्रॉब्लेम फेस करायला मिळत होती किंवा मग मनमुटाव काही जास्त होता, तो 8 ऑगस्टपासून काही अंशी इथे कमी होणं सुरू करेल. बातचीतचं माध्यम उघडेल, एकमेकांच्या भावनांना बेटर पद्धतीने तुम्ही समजाल पण सोबत वेळ घालवण्याची, यात्रा करण्याची किंवा धार्मिक कार्याची तुम्हाला विशेष रूपाने संधी प्राप्त होईल. हे नात्यात विश्वास आणि जवळीक दोन्ही वाढवू शकतं. आपल्या भावनांना जीवनसाथीसोबत मनमोकळेपणाने तुम्हाला वाटलं पाहिजे, बात केली पाहिजे. कुठे इम्पॉर्टन्स कमी वाटते, कुठे इंटिमसी कमी वाटते, तर त्यासंबंधी मनमोकळेपणाने जोपर्यंत बात नाही कराल, तोपर्यंत तिथे बदल पाहायला मिळू शकणार नाही. आता जिथे जबाबदाऱ्यांची बात होते, तिथे वारंवार तुम्हाला पाहायला मिळेल की लाईफ पार्टनर आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर हटून जातो. हे जबाबदाऱ्याला अशा वेळेस टॅकल करतो, तर तिथे तुम्हाला थोडं प्रेशर स्वतःवर घ्यावं लागू शकतं. कारण अशा वेळेस विशेष रूपाने मध्ये टाईम पिरियड राहील महिनेमध्ये 14 तारखेपासून घेऊन 22 ऑगस्टचा, जिथे बातचीतमध्ये भ्रम आणि खूप जास्त तीक्ष्ण बहस उफाळून समोर येऊ शकते. जॉब अँड बिझनेस मग बात होते तुमच्या बिझनेसची, तुमच्या नोकरीची, तुमच्या करिअरची. तर जबाबदाऱ्या हळूहळू अशा वेळेस वाढणाऱ्या आहेत. पण या जबाबदाऱ्यांच्या कारणाने तुम्हाला एक गोष्ट नक्की पाहायला मिळेल की ज्याला आपण म्हणतो सॉलिड फाउंडेशन आहे. खूप जास्त चांगली प्रगतीशी संबंधित आता इथे ती ट्रॅजेक्टरी बनत आहे. तर ती या वेळेस नक्की पाहायला मिळेल. थोडं डिसिप्लिन स्वतःमध्ये ठेवावं लागेल. थोडा पेशन्स रिझल्टशी संबंधित तुम्हाला ठेवावा लागेल. जे पण तुम्ही प्लॅनिंग करता, त्या प्लॅनिंगला फुल अँड फायनल मानण्याच्या ऐवजी जर कोणी व्यक्तिबोट उचलतो किंवा त्यात कोणती कमतरता काढतो, तर पुन्हा एकदा रिव्हिजिट करण्यासाठी स्वतःला तयार ठेवावं लागेल. खूप जास्त ॲडमेंट होऊन जर कोणतंही काम कराल तर प्रॉब्लेम आहे.
आता अशा वेळेस नोकरीपेशा लोक आहेत, तर कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढणार आहेत, पण त्यासंबंधी जो तुम्ही रिझल्ट इच्छित होतात, जे प्रमोशन असू शकतं, सॅलरीमध्ये इन्क्रिमेंट असू शकतं, इन्सेंटिव्ह असू शकतं, ते तरीही नाही मिळणार. हा वेळ या वेळेस विशेष रूपाने मेहनत करण्याचा जास्त राहील. बस या गोष्टीचं लक्ष ठेवायचं मेहनत तर करत आहात, पण क्वालिटीवर फोकस तुम्हाला जास्त करायचा आहे. कोणी व्यक्ती तुमच्यावर जर बोट उचलतो, तर त्याला तिथे शटडाउन करण्याच्या ऐवजी तुम्हाला स्वतःसाठी एक दुसरा रस्ता काढावा लागेल. जो तुमचा प्रोजेक्ट आहे, जो तुमचं काम आहे, त्याला पुन्हा एकदा लक्षपूर्वक पाहावं लागेल. आता इथे सुरुवातीला कामाचं प्रेशर जे आहे, हे काही जास्त आहे, पण मेहनतने सन्मान नक्की प्राप्त होईल. 17 ऑगस्टच्या नंतर आत्मविश्वास अजून जास्त वाढेल आणि प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्यांशी संबंधित तुम्हाला विशेष रूपाने सकारात्मक संकेत पाहायला मिळतील. आता इथे जर कोणतंही डॉक्युमेंटेशन आहे, याला घेऊन खूप जास्त ॲडमन्सी नको ठेवायची. मी वारंवार ही गोष्ट सांगत आहे की ॲडमंट नको राहायचं. जिद्दीपणा सोडून द्या इथे, कारण हे प्रॉब्लेमचं कारण या वेळेस बनू शकतं. आता नोकरी बदलण्याचा जर तुम्ही विचार करत आहात, तर ऑगस्टचा दुसरा भाग म्हणजेच 17 तारखेपासून घेऊन 30 तारखेपर्यंतचा वेळ जो आहे, हा तुमच्यासाठी फेवरेबल आहे. जर तुम्ही एज्युकेशन फील्डशी जोडलेले आहात किंवा मग तुम्ही डॉक्टर आहात, कोणत्याही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही अप्लाय केलं होतं किंवा मग स्वतःचं क्लिनिक जर तुम्ही स्टार्ट करू इच्छित होतात, कन्सल्टन्सी बेस्ड तुम्ही काम करता, आय.टीशी संबंधित काम करता किंवा कोणती मॅनेजरियल पोस्ट तुम्ही इथे होल्ड करता, तर तिथे तुम्हाला अपॉर्च्युनिटी शिफ्ट करण्याची मिळू शकते. बिझनेस करणाऱ्यांची बात केली तर अशा वेळेस प्रोग्रेस नक्की आहे आणि प्रोग्रेसला नकार दिला जाऊ शकत नाही. इथे जुन्या ग्राहकांसोबत तर तुम्हाला काफी फायदा पाहायला मिळण्याची शक्यता आहेच. सोबतच अशा वेळेस मार्केटिंग एजन्सी किंवा मार्केटिंग कॅम्पेन रन करण्याने तुमची, ज्याला आपण म्हणतो एक्सपोजर जे आहे, तुमच्या फर्मला, तुमच्या कंपनीला, तुमच्या प्रॉडक्टला चांगलं पाहायला मिळू शकतं. जिथे तुम्ही आतापर्यंत एका लोकल एरियामध्ये आपल्या कामाला करत होतात, तुम्हाला ग्लोबल एरिया मिळण्याची शक्यता आहे. मग पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही काम करता, तर अशा वेळेस थोडं तुम्हाला सांभाळून आपल्या पार्टनरशी संबंधित राहिलं पाहिजे. कोणतंही इथे डॉक्युमेंटेशन आहे, कोणतीही बात आहे, तर त्यात थोडी ट्रान्सपरन्सी ठेवाल तर जास्त बेटर राहील. नाहीतर प्रॉब्लेम ही आहे की केलेल्या कमिटमेंटवरून समोरचा व्यक्ती पलटून जाऊ शकतो आणि मग पूर्ण जी मॉनिटरी जबाबदारी आहे, फायनान्शियल जबाबदारी आहे, ती तुमच्या खांद्यावर येऊ शकते. आउट्रो तर हे होतं तुम्हा सर्वांसाठी मासिक राशीफल ऑगस्ट 2026. तुमची जन्मकुंडलीमधील एक ग्रह चंद्रमाला आधार बनवून मी हे राशीफल तुम्हाला सांगितलं आहे. आमच्या तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या माध्यमातून तुमच्या राशीनुसार आम्ही हे सर्व प्रेडिक्शन्स तुम्हाला दिले आहेत. आपण पाहिलं की ग्रहांच्या स्थितीनुसार कोणत्या क्षेत्रात तुम्हाला प्रगती मिळेल आणि कुठे तुम्हाला सांभाळून चालायचं आहे. नेहमीप्रमाणे तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या वतीने तुम्हा सर्वांसाठी हीच प्रार्थना करतो आणि नेहमी करेन की तुमचं आणि आमचं कुटुंब सदैव सुखी राहो, संपन्न राहो, सुरक्षित राहो आणि स्वस्थ राहो. घर कुटुंबात मोठ्या वृद्धांची साथ आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असाच बनलेला राहो. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेल पाहत रहा. जय श्री राम आणि जय हिंद. मित्रांनो, ऑगस्ट महिन्याच्या मंथली राशीफलच्या या स्पेशल एपिसोडचा इथे शेवट होतो. आमच्या या कामाला आर्थिक आधार देण्यासाठी आणि असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहावेत यासाठी तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या QR कोडवर तुम्ही आम्हाला देणगी देऊ शकता. तुमची छोट्यात छोटी मदतसुद्धा आमच्यासाठी खूप मोठी आहे, पण हे नक्की लक्षात ठेवा, ही मदत अजिबात गरजेची नाही. जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या माणसांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये आमच्याशी नक्की बोला. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला सांगा. तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद हीच आमची खरी कमाई आहे. पुढच्या महिन्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपली काळजी घ्या. नमस्कार.